नाही, मला असं वाटतं दूर जरी केली तरी आम्हाला अपेक्षा आहे का 30 जूनला कर्जमाफीची घोषणा होणार होती किंवा त्याबाबत निर्णय घेणार होते, पण तो निर्णय फार अगोदर झालेला आहे. आता त्या शासन निर्णयामध्ये काही दुरुस्त्या महत्त्वाच्या आहे, आम्ही सुद्धा सभागृहात मांडल्या आणि त्या दुरुस्तीसाठी काही वेळ देणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्या दुरुस्त्या झाल्या तर अधिक शेतकऱ्यापर्यंत ते कर्ज मुक्ती जाऊ शकेल, अशा त्याच्या मागच्या अपेक्षा आहे. सरकारनं त्या दुरुस्त्या केल्याच पाहिजे, याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत. दुसरं असं की मी याच्यासाठी इथं उभा आहे का जशी राम मंदिरातली पेटी फुटली त्याच्यानं भावनेचा खून झाला, पण TAT परीक्षेचा पेपर फुटला त्याच्यामुळं कष्टकऱ्यांच्या स्वप्नाचा खून झालेला आहे आणि हा थांबला पाहिजे. याला फाशीची शिक्षा खऱ्या अर्थानं दिली पाहिजे, कायद्यात तरतूद करणं गरजेचं आहे. जर आम्ही पाहतो केंद्रीय लोकशाही आयोग हा सगळ्या ऑफलाईन परीक्षा घेत असेल तर महाराष्ट्र लोकशाही आयोग ऑनलाईनसाठी का आग्रही आहे हे समजत नाही. त्यांनी सुद्धा ऑफलाईनच घेतल्या पाहिजे, हा सुद्धा आमचा आग्रह आहे. 16 लाख विद्यार्थ्यांच्या 10वीच्या परीक्षा आपण ऑफलाईन घेतो, 12 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण ऑफलाईन घेतो, पुन्हा ऑनलाईन म्हणजे कंपनी आल्या आणि TCSचं एवढं नाव आपण घेतो आहे. त्या TCSनं राजस्थानमध्ये घोड केला, नंतर पुन्हा आम्ही पाहतोय तलाठी परीक्षेमध्ये घोड केला. सगळ्या इकडे एकंदरीत आम्ही पाहतोय का ऑनलाईनमध्ये पुन्हा वेगळ्या प्रकारचं करप्शन, मग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून असेल किंवा ज्या ठिकाणी परीक्षा होते ते हॅक करण्याच्या माध्यमातून असेल. आणि आज TCS जवळ फक्त 2च केंद्र आहे, म्हणजे एका इकडे ह्या सगळ्या कमतरता असताना विद्यार्थ्यांसोबत कुठल्याही सरकारनं खेळू नये. जरी आम्ही सत्तेत असलो तरी सत्य महत्त्वाचं आहे आणि सत्य आम्ही मांडत राहू.